आता असं आहे की परदेशातले कायदे आणि आपल्या देशातले कायदे जर तसं बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये महिलांना खूप आपण संरक्षण द्यायचा प्रयत्न केलाय आणि आपल्याकडे जी मानसिकता आहे कशीही जरी असली तरी आपल्याकडे महिलांबद्दल एक कुठेतरी हळवा कोपरा आहे आपल्या समाजामध्ये, तरी पण मग आपण कुठे कमी पडतो ते सांगा थोडक्यात. हां, असं आहे की आपल्याकडे महिलांचे जे कायदे आहेत ते मेंटेनन्सच्या संबंधी जे कायदे आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे महिलांच्याकडे झुकणारे आहेत असं आपण म्हणूया. पण जरी कायदे असले तरी त्याची अंमलबजावणीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अनेक अडचणी येतात. म्हणून ते कायदे तसे प्रत्यक्षात उपयोगी आहेत किंवा पॉवरफुल आहेत असं म्हणता येणार नाही. काही वेळेला ते कायदे कागदावरच राहू शकतात. इतर महिलांना संरक्षण देणारे सुद्धा कायदे आहेत, पण जी यंत्रणा आहे ती कुठेतरी सेन्सिटिव्हिटीमुळे कमी पडते आणि त्याच्याच बरोबर जी काही मदत ती घेण्याची वृत्ती आहे ती कमी पडते, कारण त्याला परत मानसिकता येते, माहितीचा अभाव असतो. पण अशा वेळेला मला जरूर असं वाटतं की ज्या व्यक्तीला, मुलीला, बाईला, मुलांना सुद्धा या अडचणीतनं अन्यायातनं बाहेर पडावं असं वाटतं, त्यांना मदत करणाऱ्या संस्था पण खूप आहेत, आजूबाजूला असतात. त्यांची मदत घेणं खूप आवश्यक असतं, त्याची माहिती करून घेणं आवश्यक असतं. आणि हे मी मुद्दाम म्हणेन की भारतातल्या विक्टिम्सना सुद्धा हे आवश्यक आहे. आणि इथे लग्न करून बाहेर गेलेल्या ज्या मुली आहेत त्या जर अडचणीत आल्या असल्या तर त्यांनाही तिथल्या संस्थांची माहिती असणं खूप आवश्यक आहे की ज्याच्यामुळे त्यांना तिकडे सल्ला मिळेल, मदत मिळेल, कायद्याची मदत मिळेल. तर त्याच्यासाठी आधी मुळात तयारी हवी की मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं, तर ते पुढचे मार्ग अवलंबून. खरं आता हे सगळं जे तुम्ही सांगितलं की ही सगळी माहिती ही असणं आपल्याकडे आवश्यक आहे. कुटुंब जी संस्था आहे ही आपला कणा आहे आपल्या देशाचा. तसं जर बघायला गेलं तर एक वेगळेपण आहे आपल्या देशाचं. ती संस्था आपल्याला नक्कीच टिकवायची आहे. पण त्याचबरोबर आपण हे या सर्व गोष्टींचं जर भान ठेवलं तर आपण अधिक चांगलं सन्मानाने जगू शकू असं वाटतं. आज येऊन इथे एवढी छान माहिती दिल्याबद्दल हॅलो सखी परिवारातर्फे आपले आभार मानते. आजचा विषय खूप महत्त्वाचा होता, तो तुम्ही घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन.